Okay, welcome to all dear students. Today we will discuss here the second part of redox reaction. Okay, in the second part we will discuss the previous the lecture. There is a discuss on this the redox reaction. मागच्या रिडॉक्स रिॲक्शनमध्ये आपण रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन नंबर कसं डिटरमाइन करायचं त्याचे काही आपण रूल्स दिलेले होते. ओके, बाय युजिंग दिस 6 रूल वी आयडेंटिफाय डिटरमाइन दी एनी दी कंपाउंड्स एनी ऑफ दी एलिमेंट देर इज डिटर्मिनेशन ऑफ दी ऑक्सिडेशन नंबर. Okay, so oxidation number I am already told to you, the oxidation number are simply nothing but the it is broken down of into the formation of own charge. Okay, so simply the own charge it formation, that is nothing but the oxidation state or oxidation number. Okay, oxidation number बद्दल मी काल सांगितलं होतं की ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय. ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले नाहीत त्याने प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि व्हॅलन्सी म्हणजे काय आणि फ्रॅक्शनल नंबर म्हणजे काय. ओके, तर मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं की रूल्स कोणत्या आहेत, काय रूल्स सांगते, रूल्स बाय रूल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय की कुठला रूल हा ओबे करतोय ऑक्सिडेशन नंबर काढण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी. ओके, तर आता नेक्स्ट ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण बघणार आहोत. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काढण्यासाठी आपल्याला काय ऑब्झर्वेशन मिळतं, म्हणजे पिरियडिक टेबल माहीत आहे आपल्याला. तर पिरियडिक टेबलच्या बेसिसवर म्हणजे एवढे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत पिरियडिक टेबलमध्ये, त्या एलिमेंट्सचं काही ना काही एक ऑक्सिडेशन स्टेट आहे. बरं, तर एक ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली ते कंपाऊंड एकतर कुठल्या तरी पॉझिटिव्ह चार्जमध्ये, निगेटिव्ह चार्जमध्ये किंवा होल नंबरमध्ये आहे, 0 आहे, -1 आहे, +1 आहे, असं काहीतरी आहे. ओके, तर त्याच्या ऑब्झर्वेशनमधून आपल्याला काय दिसून येतं की पिरियडिक टेबलच्या ऑब्झर्वेशनमध्ये आहे. तर पहिला पॉईंट, इन पिरियडिक टेबल लेफ्ट हँड साईड, म्हणजे पिरियडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर पिरियडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडला काय प्रेझेंट असतो, तो एस ब्लॉक एलिमेंट असतो. ओके, हा एस ब्लॉक. ओके, तर एस ब्लॉक एलिमेंटमध्ये जेवढे काही कंपाऊंड्स असतात ते पॉझिटिव्हली चार्ज्ड कंपाऊंड असतात. पॉझिटिव्हली चार्ज्ड कंपाऊंड म्हणजे अल्कली मेटल्स जेवढे काही आहेत ते सगळे अल्कली मेटल्स हे पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिसमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे आपल्याला कळतं की ऑक्सिडेशन नंबर अल्कली मेटल्स आला की आपल्याला लगेच सांगता येते की अल्कली मेटल्सचे जे काही ऑक्सिडेशन नंबर आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये आहे, पॉझिटिव्ह नंबरमध्ये आहे. ओके, सेकंड आहे मेटॅलिक एलिमेंट ह्या पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. आत्ताच मी म्हणल्याप्रमाणे जे मेटॅलिक जेवढे काही मेटल्स आहेत ते सगळे मेटल्स हे पॉझिटिव्ह चार्जमध्ये आहेत. काही एक्सेप्शन्स केस आहेत, मी तुम्हाला सांगितलंय, काही फ्रॅक्शनलमध्ये जातात ते सुद्धा मी सांगितलंय. ओके, नॉन मेटॅलिक एलिमेंट हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. ओके, नॉन मेटॅलिक म्हणजे काय, पी ऑर्बिटल जे आहेत त्या पी ऑर्बिटलमध्ये की राईट हँड साईडला जे आहेत ते पी ऑर्बिटल्समध्ये जे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते एलिमेंट्स मे बी पॉझिटिव्ह चार्जमध्ये असतील, मे बी निगेटिव्ह चार्जमध्ये असतील. ओके, म्हणजे असं समजा हॅलोजन्स आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हा काय कधी पॉझिटिव्ह चार्जमध्ये जाऊ शकतो आणि कधी निगेटिव्ह चार्जमध्ये जाऊ शकतो. म्हणजेच काय, नॉन मेटल्स आहेत ते सगळे, काय नॉन मेटल्स आहेत, मेटल्स आणि नॉन मेटल्स. ओके, सो सिम्पली नॉन मेटल्स कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर असू शकतो. हे आपल्याला कधी कळालं, हे मागचे जे काही ऑक्सिडेशन नंबरचं आपण रूल्स बघितलं त्याच्यावरून आपल्याला कळालं की ऑक्सिडेशन नंबर कसा काढला जातो आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय असतो. इन पिरियडिक टेबल ग्रुप फर्स्ट, म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये आपण कोणते एलिमेंट बघतो, हायड्रोजनपासून आपण खाली बघतो लिथियम, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, सेझियम, फ्रेन्सियम, हे जे काही कंपाऊंड्स आहेत. आता इथे मी सांगितलं बघा, इन पिरियडिक टेबल ग्रुप फर्स्ट अल्कली मेटल्स कोणते कोणते आहेत, हायड्रोजन सोडला की जे जेवढे काही खालचे आहेत म्हणजे ते सगळे लिथियम, पोटॅशियम, जे काही सोडियम, सिसिनियम, फ्रेन्सियम जेवढे काही कंपाऊंड्स आहेत ते सगळे कंपाऊंड्स काय बियर्स करतात, +1 म्हणजेच सिम्पली +1 चार्ज त्याच्यावर असतो. चार्ज असतो म्हणजे काय असतो, त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. ओके, अल्कलाइन अर्थ मेटल्स लाईक कॅल्शियम, मॅग्नेशियम, इट बियर्स अ 2+2 चार्ज.
ओके, म्हणजे मी आत्ता सांगितलं की मेटल जे आहेत ते मेटल्स कोणत्या फॉर्ममध्ये असतात, पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये असतात. पहिल्या ग्रुपमधला जो मेटल आहे ग्रुप नंबर फर्स्ट, तर ते ग्रुप नंबर फर्स्ट हे काय चार्ज बिहेअर करतो +1. आणि ग्रुप सेकंड जो आहे म्हणजे ग्रुप सेकंड एस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप असतात माहीत आहे ना तुम्हाला. ओके, तर सिम्पली 2 ग्रुप्स जे काही आहेत त्या 2 ग्रुप्स, एक ग्रुप हा पॉझिटिव्ह 1 चार्जने येतो आणि दुसरा ग्रुप जो आहे ग्रुप 2 तो हा मेनली बिअर होतो +2 ने. ओके, म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की पहिल्या एस ब्लॉक एलिमेंटमध्ये कोणते एलिमेंट्स येतात. ओके, आणि त्या एलिमेंटचं त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय येतो. ओके, आता अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, क्रोमियम आहे. तर हे सगळे काय सिम्पली तर ही सेकंड ग्रुपमध्ये येतात, ग्रुप सेकंडमध्ये येतात आणि यांचं जे चार्ज ऑक्सिडेशन नंबर येतो तो +2 फॉर्मेशनमध्ये येत असतो. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बघा ग्रुप 13. आता ग्रुप 13मध्ये म्हणजे सिम्पली पी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपण जातो. पी ब्लॉक एलिमेंटमध्ये जर बघितलं तर मेटल्स लाईक बोरॉन आहे, अल्युमिनियम आहे, गॅलियम आहे, यांचं जे चार्ज येतो तो +3 येतो, म्हणजे +3 मध्ये हे काय चार्ज बिअर करत असतात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की बाबा जे काही मधले आहेत, ओके, म्हणजे ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंत त्यांचं काय करायचं आहे किंवा त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला कसं फाइंड आउट करता येतं. तर हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ द रिप्रेझेंटिंग एलिमेंट इन द ग्रुप नंबरिंग फॉर द फर्स्ट 2 ग्रुप्स ऑफ द ग्रुप्स नंबर -10. म्हणजे त्याला काय केलं जातं, जर समजा आपल्याला 14 नंबरचा ग्रुपचा काढायचा आहे तर म्हणजे पी ऑर्बिटलमध्ये आपण 13चा काढला, 13मध्ये बघितलं आपण ग्रुप 13मध्ये ऑक्सिडेशन नंबर त्याचा किती असतो +3 असतो. ओके, आणि ग्रुप 14मध्ये जर ज्यावेळेस आपण विचार करतो तर ग्रुप 14ला काय केलं जातं, जे काही ऑक्सिडेशन नंबर मिळतं त्या ऑक्सिडेशन नंबरमधून आपल्याला म्हणजे सिम्पली त्या ग्रुपला 10नी मायनस करायचं असतो. म्हणजे जे काही ग्रुप आहे 14 नंबरचा ग्रुप आहे तर 14 नंबरच्या ग्रुपला -10 केलो तर त्याचे जे काही चार्ज तयार होतो किंवा जे काही आपल्याला आन्सर मिळतो तो असतो आपला त्याचा ऑक्सिडेशन नंबर. ओके, म्हणजे 14 - 10 केलं तर राहिले किती +4. सो दिस इज दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 14th ग्रुप्स एलिमेंट. 14th ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट येतात त्या ग्रुप्सचे काय ते आपण सिम्पली काय म्हणतो ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. इन ट्रान्झिशन मेटल्स आर व्हॅरीज फ्रॉम कंपाऊंड टू कंपाऊंड. आता मी आत्ता सांगितलं की आपण पिरियडिक टेबल बघतोय तर पिरियडिक टेबलमध्ये ही जी मधला पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट किंवा याला म्हणतो आपण सिम्पली काय म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट. ओके, तर डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते डी ब्लॉक इंटरमिडिएट्स ऑफ एस आणि पीचे असतात, दोघांमधल्या इंटरमिडिएट्स असतात. मग त्या इंटरमिडिएट्सचं कसं सांगायचं की त्याचं काय ऑक्सिडेशन स्टेट असतो, तर त्याचा ऑक्सिडेशन स्टेट हे कंपाऊंड टू कंपाऊंड व्हॅरीज होत जातं, कंपाऊंड टू कंपाऊंड सारखं चेंज होत जातं. मग कशाचं कॉन्स्टंट असतं तर काय, पहिला मेटल्स बघितलं तर पॉझिटिव्ह चार्जमध्ये येतात. फर्स्ट ग्रुपमध्ये बघितला ते ग्रुप ऑक्सिडेशन नंबर 1 क्रिएट करतात. ग्रुप सेकंड जर बघितला तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा +2 आहे. ग्रुप 13 बघितलात, आता 2 ग्रुप झाल्याच्या नंतर डायरेक्टली आपण पी ऑर्बिटलकडे जातोय. ओके, मग पी ऑर्बिटलमध्ये 13 ग्रुपचे जे काही कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स हे मेनली +3 चार्ज +3 ऑक्सिडेशन नंबर काय करतात कॅरीज बियर्स करतात. ओके, आणि जे काही हायेस्ट आहेत म्हणजे 13पेक्षा जास्त आहेत, 14 आहे 15 आहे, त्याला काय केलं जातं सिम्पली -10नी यूज केला जातो. म्हणजे -10 केल्याच्या नंतर आपल्याला तो मिळतो की तो कंपाऊंड हा +4 मध्ये हा प्रेझेंट आहे. ट्रान्झिशन मेटलचं मी आत्ताच सांगितलं की ट्रान्झिशन मेटल कंपाऊंड टू कंपाऊंड व्हॅरीज होत जातो. कोणले आयर्न आहे, ओके, त्याच्यानंतर कोबाल्ट आहे, निकेल आहे, कॉपर आहे, झिंक आहे, हे सगळे कंपाऊंड्स काय होतात कंपाऊंड टू कंपाऊंड व्हॅरीज होतात. म्हणजे एका कंपाऊंडमध्ये 2+ असेल, दुसऱ्या कंपाऊंडमध्ये 3+ असतं, कधी 4+ असतं, कधी 5 असतं, कधी 6 असतं. ओके, म्हणजे हे कंपाऊंड टू कंपाऊंड व्हॅरीज असते म्हणून आपल्याला पर्टिक्युलर सांगता येत नाही की याचा ऑक्सिडेशन नंबर हे असू शकतं म्हणून. ओके, तसं आपण ऑक्सिजनचं सुद्धा सांगू शकत नाही. ओके, ऑक्सिजनचं मेनली आपण जर बघितलं तर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे. पण ज्या वेळेस तो O2 फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस O3 फॉर्ममध्ये असेल किंवा तो कंपाऊंड सिम्पली याच्यामध्ये फॉर्ममध्ये असेल पर ऑक्साईडमध्ये
H2O2 किंवा सुपर ऑक्साईडमध्ये असेल तर त्याचासुद्धा आपण ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला बघितला आहे. ओके, आता याच्यावरून आपल्याला ऑब्झर्वेशन कळालं आहे की ऑक्सिडेशन नंबर काय असतो पिरियडिक टेबलच्या एलिमेंट्सचा. ओके, टेंटेटिव्हली आपल्याला रूल्स बघितले की कुठल्या रूल्समध्ये कुठला कंपाऊंड्स हा पॉझिटिव्ह चार्ज, कुठला कंपाऊंड्स हा निगेटिव्ह चार्ज असतो हे आपण रूल्समध्ये सांगितलं आहे. ओके, रूल्स नंबर फर्स्ट काय सांगते, जे काही फ्री कंपाऊंड्स आहेत, फ्री अनकंबाईंड स्टेट आहेत, कोणासोबत कंबाईन झालेले नाहीत, एकटेच आहेत, अशा कंपाऊंड्सचं जे काही ऑक्सिडेशन नंबर येतो तो 0 येतो. ओके, सेकंड रूल्समध्ये आपण काय सांगितलं आहे की जे काही चार्जड आयन आहेत ज्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीतरी चार्ज आहे ते जितके काही चार्ज सांगते त्यांना त्याच्यावर जे साईन लिहिलेलं आहे 2 मायनस 1 मायनस किंवा +2 मायनस +2 असं जे असतं तो आपण डायरेक्टली चार्ज लिहितो. आता बघा इथं एनेवर एक प्लस आहे म्हणून आपण काय लिहिलं आहे +1, मॅग्नीजवर 2 प्लस आहे म्हणून आपण काय लिहिलं 2, म्हणजे चार्जच्या इक्वलमध्ये काय आहे ऑक्सिडेशन नंबर आहे. कळते? ओके, तर रूल नंबर 3 दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज ऑलवेज -2. ऑलवेज काय असतो तो -2 मध्ये असतो. बट रिअर एक्सेप्शन्स केसमध्ये काय असतो तो कधी कधी -1 किंवा कधी फ्रॅक्शनमध्ये सुद्धा कन्वर्ट होत असतो. ते रिअर केस आहेत पर ऑक्साईड किंवा सुपर ऑक्साईड. ओके, पर ऑक्साईड आणि सुपर ऑक्साईडमध्ये त्याचं जे नंबर आहे ऑक्सिडेशन नंबर तो चेंज होत असतो. परत आपण बघितले पुढच्या रूल्स बघा, 4 नंबरचा रूल्स काय सांगते, हायड्रोजन मोस्ट ऑफ द टाईम हायड्रोजन काय पॉझिटिव्ह चार्जमध्ये असतो, +1 फॉर्ममध्ये असतो. काही एक्सेप्शन केस आहेत, म्हणजे समजा तो कंपाऊंड अल्कली मेटलसोबत जर रिॲक्ट झालेला असेल, अल्कली मेटलसोबत जर तो असेल तर त्यावेळेस काय होतं त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होतो. ओके, कारण काय आपण मागे बघितलं आहे बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कंपाऊंडचा. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण काय सांगितले, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कोणाकडे होतात, ज्याच्याकडं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो कंपाऊंड. ओके, म्हणून या दोघांमधला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड हे हायड्रोजन असतो. म्हणून हायड्रोजनवर काय होत असतं, इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होत असते, इलेक्ट्रॉन गेन करत असतो. मग इलेक्ट्रॉन गेन केल्यावर त्याच्यावर कोणता चार्ज तयार होतो, निगेटिव्ह. ओके, म्हणजे पॉझिटिव्हचा कन्व्हर्जन हा निगेटिव्ह मायनसमध्ये म्हणजे -1मध्ये होत असतं. ऑल हॅलोजन्सचं मी सांगितले, ऑल हॅलोजन्स इज कॅरीज द -1 चार्ज, तर -1 चार्ज हा कॅरीज करत असतात. त्याच्यानंतर काही क्लोराईड कंपाऊंड्स आहेत, जे क्लोराईड्स कंपाऊंड हे एक्सेप्शन केसमध्ये असं फॉर्मेशन करतात, मायनसचं ह्याच्या मे बी +1मध्ये +3मध्ये किंवा +5मध्ये मिळतात. बरं, तर ही एक्सेप्शन केस आपल्याला लक्षात ठेवावं लागते. मॅक्झिमम टाईम आपल्याला माहीत आहे की +1च देतो हायड्रोजन किंवा हॅलोजन -1च देतो. पण ज्या वेळेस असे कंपाऊंड्स येतात हायपोक्लोरस ॲसिड, क्लोरिक ॲसिड, परक्लोरिक ॲसिड, तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा चेंज होत जातो. का चेंज होत जातो आपल्याला बघायचं आहे किंवा कसं ऑक्सिडेशन नंबर काढतात तो. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं आहे बघा हे ऑब्झर्वेशन. आता बघायचं आपल्याला हाऊ टू फाइंड आउट दी ऑक्सिडेशन स्टेट, हाऊ टू फाइंड आउट द ऑक्सिडेशन नंबर. ओके, आता ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्यासाठी काय करता येतं, तर सिम्पली जे काही कंपाऊंड तुम्हाला दिलेले आहेत त्या कंपाऊंडमध्ये एका एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला काढता येतो. ओके, म्हणजे एका एलिमेंटचं तुम्हाला विचारलं आहे, सिम्पली इथं विचारलं आहे की व्हॉट इज दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर. Okay, how to write the oxidation number, how to find out the oxidation number of sulfur by using the formula. How there is simply nothing but the formula is given for the जितके काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचा ऑक्सिडेशन नंबर = 0 करायचा असतो. ओके, म्हणजे काय, आता सिम्पली Na आपल्याला माहिती आहे अल्कली मेटल आहे, अल्कली मेटलवर कोणता चार्ज असतो म्हणलं मी तुम्हाला +1 लिहिलं आहे आपण. ओके, त्याच्यानंतर हायड्रोजनवर काय असतं +1. ओके, आता ज्याचं काढायचं आपल्याला त्याला करायचं असतो X. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे ऑक्सिजनवर किती आहे, ऑक्सिजनवर ऑक्सिडेशन नंबर असतो -2. ओके, मग -2 किती ऑक्सिजन आहेत, 4 आहे. म्हणून आपण काय करतो 4 × -2 केल्याच्यानंतर -8 येतो. परत इथं आपण ॲडिशन करून घेतलं तर त्याचं 2 झाला. हा X जर बाहेर आला तर 8 - 2 होतो आणि = 0. म्हणजे सिम्पली X जर बाहेर काढलो आपण तर 8 - 2 = +6. ओके, म्हणजे सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला +6 मिळतो. कळते? ओके,
तर सिम्पली असे कुठलंही कंपाऊंड तुम्हाला दिलंय, समजा तुम्हाला कंपाऊंड दिलंय H2SO4, ओके, तर H2SO4चा सल्फरचा तुम्हाला त्याचा ऑक्सिडेशन नंबर काढा म्हणलाय, ओके. तर सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर कसं काढायचा, तर सिम्पली ऑक्सिडेशन नंबर हा याला करायचा x, ओके. हायड्रोजनचा आपल्याला माहित आहे किती हायड्रोजन 2 आहेत म्हणून आपण +2, ओके, म्हणजे 1 आणि 1 2 आणि प्लस इथं 4 - 2 = 0, ओके. आता बघा हा बरोबर आहे, ह्याच्या खाली आपण काय केलं, हे 8, ओके, मायनस त्याच्यानंतर हा प्लस = 0, त्याच्यानंतर -2 = 0, म्हणजे x = काय आला +6, ओके. म्हणजे या NaHSO4 मध्ये सुद्धा त्याचा ऑक्सिडेशन नंबर +6 आहे आणि याच्यामध्ये सुद्धा +6 आहे, ओके. त्याच्यानंतर झिंक कार्बोनेटमध्ये जर बघितलात आपण, तर झिंक जो आहे, झिंकचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फाइंड आउट करण्याला आपण काय लिहितो डायरेक्टली x, ओके. त्याच्यानंतर कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले, कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर हा 4 असतो, ओके. तर 4 प्लस त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जितके काही नंबर्स आहेत, जितके काही प्रेझेंट असलेला कंपाऊंड आहे तो काय असतो, सिम्पली ऑक्सिजन, म्हणजे 3 ऑक्सिजन आहेत, 3 ऑक्सिजन इन ब्रॅकेटमध्ये आपण -2 केलं तर काय सिम्पली काय होत असतं ते = 0 जर केला तर x + 4 - 6 जर केला तर आपल्याला काय मिळतो, हा कंपाऊंड +2 ऑक्सिडेशन स्टेट असलेला कंपाऊंड आपल्याला फॉर्मेशन झालेला मिळतो, ओके. त्याच्यानंतर आहे हा कंपाऊंड आहे, इथं तो थोडंसं चुकलं आहे आपला, ओके. तर याच्यानंतर जर समजा असा कंपाऊंड असेल की पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेटमध्ये काय होत असतं, तर सिम्पली आपल्याला सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. पॉज कर. तर सिम्पली याचा ओके. नेक्स्ट जे एलिमेंट, नेक्स्ट जो कंपाऊंड आहे तो नेक्स्ट कंपाऊंड आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, ओके. तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेटमध्ये आपण जर बघितलं तर नेमकं आपल्याला किती सल्फरचं ऑक्सिडेशन नंबर इथं बघायचं आहे, इन ब्रॅकेटमध्ये 2 लिहिलं बघा, म्हणजे काय 2x होतो तो, ओके. तर सिम्पली आता माहीत आहे आपल्याला अल्कली मेटल्सचा जो काही ऑक्सिडेशन नंबर येतो तो +1 येतो, याचा जर काढलं तर याचा ऑक्सिडेशन नंबर येतो +3. आता सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे, तर सल्फर हे किती मॉलिक्युल्समध्ये आहे, 2 मॉलिक्युल्समध्ये, म्हणजे आपण काय लिहितो त्याला 2x, ओके. त्याच्यानंतर आता जितके काही ऑक्सिजन ॲटम्स आहेत, म्हणजे ऑक्सिजन ॲटम किती आहेत टोटल, देर इज 4 ऑक्सिजन ॲटम्स आहेत, म्हणजे 4 × 2k करायचा असतो, ओके. आता 4 × 2 म्हणजे नेमका हा 1 झाला, 4 × 2 करायचा म्हणजे 4 × 2 = 8 झाला, 8 × 2 = 16 झाले, म्हणजे टोटली याचा जे काही ऑक्सिडेशन नंबर येतो तो ऑक्सिडेशन नंबर 16 येतो, ओके. म्हणजे कोणाचा एक ऑक्सिजनचा किती झाला -2, ओके. असे किती ऑक्सिजन आहेत, 4 आहेत × 2 आहेत अजून, म्हणजे टोटल किती झाले 8 झाले. 8 प्लस आपण काय करतो -8 + -2 म्हणजे किती झाले हे टोटल, सॉरी × 8, ओके. तर काय झालं 16, ओके. तर 16 हे काय झाले, तर 16 ऑक्सिडेशन नंबर हे ऑक्सिजनचे झाले फक्त, ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, तर याचं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू, 16 - 4 जर केलं, 2x इकडं आणलं तर हा 4 इकडं गेला तर तो मायनस फॉर्ममध्ये जातो, 16 - 4 म्हणजे हे 2x इकडं आणलं आपण तर हे काय, हे कशामध्ये जातं इकडं, 16 - 4 = 0 असं जातं, बरं. 16 - 4 म्हणजे किती झालं, 12 झालं, म्हणजेच काय झालं 2x + 12 = 0 झालं. आता हे x बाहेर काढायचं आहे, तर एक एक्सला बाहेर जर काढलो आपण तर काय, एका एक्सची किंमत येते 12/2, ओके. 12/2 म्हणजे काय झाला, हे +6 फॉर्मेशन आपल्याला मिळालं, ओके. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे अशा फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे, एक्समध्ये ठेवायचं आहे. एक्स कधीही ऑक्सिडेशन नंबर जर तुम्हाला काढा म्हणलं, कशाचंही काढा म्हणलं तर त्याला एक्समध्ये ठेवायचं. जितके काही दुसरे एलिमेंट्स आहेत, दुसऱ्या एलिमेंट्सचं तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर माहिती असायला पाहिजे, तर ते ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल. आणि तेवढ्या काही ऑक्सिडेशन स्टेट फ्री स्टेटमध्ये असतो, तो फ्री स्टेटमध्ये एवढा असतो त्याचा +3, ओके.
हे पोटॅशियम फ्री स्टेटमध्ये एवढं असतं आणि फ्री स्टेटमध्ये ऑक्सिजन एवढा असतो. ओके, तर हे ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहिती झाले, ऑटोमॅटिकली तुम्हाला एका पर्टिक्युलर एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काढता येतं. ओके, तर याच्यानंतर आपल्याला जे काही रिडॉक्स रिॲक्शन शेवटी जे बघायचं म्हणजे सगळ्यात शेवटी सगळं संपल्याच्या नंतर आपण खूप प्रॉब्लेम्स घेऊत, जेणेकरून आपल्याला जितके काही डाऊट्स आहेत ज्या फाइंड आउट करण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्यासाठी ते आपले क्लिअर होतील. ओके, म्हणजे नंबर ऑफ कंपाऊंड्स जर आपण त्याचे ऑक्सिडेशन नंबर काढलं तर तितके तुम्हाला काय होतं सॉल्व करायला सोपं जातं. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये नेक्स्ट टर्ममध्ये आपण बघू तर ते आहे फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबर. आत्ताच मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबर मिळतात. जसं आपण ऑक्सिजनचं बघितलं आहे -12मध्ये असतो. ओके, तर तसा फ्रॅक्शनल नंबर काय मिळतो किंवा कुठल्या कंपाऊंडचा फ्रॅक्शनल नंबर मिळत असतो तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आर नेवर शेअर्ड ट्रान्सफर्ड इन फ्रॅक्शन. तर ते इक्वली शेअर करत नाहीत किंवा शेअर करत नाहीत, ट्रान्सफर होत नाहीत फ्रॅक्शनमध्ये. तर ते कार्बन सब ऑक्साईड जे आहेत म्हणजे C3O2 आहे, वेअर देअर ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज 4/3. आता हे जिथं कुठं हा कंपाऊंड असतो C3O2 तर याचा ऑक्सिडेशन नंबर जर आपण काढायला गेलो म्हणजे याचं मेनली स्ट्रक्चर जर काढलं तर स्ट्रक्चर हे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं जातं. स्ट्रक्चर कसं ड्रॉ केलं जातं हे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर काढलं जातं. म्हणजे काय, कार्बनची संख्या किती आहे 3, 1 2 3, त्याचा ऑक्सिडेशन नंबर येतो ह्याचा +2, ह्याचा +2 आणि ह्याचा 0. तर ह्या अशा कंपाऊंडचा ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ज्यावेळेस आपण काढतो तर त्याचा ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर 4/3 येत असतो. ओके, म्हणजे काय, हे काय केलं जातं प्लसमध्ये केलं जातं, किती कार्बन्स आहेत त्याला डिवाइडेड बाय केलं जातं, जितके काही नंबर्स येतात आपल्याला त्याला म्हणतात फ्रॅक्शनल. ओके, म्हणजे अशा रेअर कंपाऊंड्समध्ये आपल्याला फ्रॅक्शनल नंबर्स बघायला मिळतात. ऑक्सिडेशन नंबरच आहे, फक्त तो ऑक्सिडेशन नंबर मे बी पॉझिटिव्ह चार्जमध्ये, मे बी निगेटिव्ह चार्जमध्ये किंवा मे बी फ्रॅक्शनलमध्ये 2 सुद्धा असतो, प्रेझेंट असतो. ओके, त्याच्यानंतर दुसरा एक कंपाऊंड आहे Br3O8. तर वेअर दे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमिन. तर ब्रोमिनचं इथलं ऑक्सिडेशन नंबर जे आहे ते 16/3 हा इतका त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. ओके, आता इथं आपण ह्या सेंटर कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर काढत होतो, म्हणजे पर्टिक्युलरली आपल्याला एका एलिमेंटचाच ऑक्सिडेशन नंबर काढता येत असतो. ओके, तर या सेंटरचं आपण कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर काढला तर याच्यामध्ये +2 हा +2 फॉर्मेशनमध्ये होत असतो आणि जे काही कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स आपल्याला फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये म्हणजे 4/3 मिळतात. त्याचा एक सिम्पल ॲव्हरेज काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. जेवढे काही ऑक्सिडेशन नंबर आहे ते प्लस केला जातो डिवायडेड बाय किती नंबर्स ऑफ आहेत कार्बन त्याच्यामध्ये त्याला डिवायडेड बाय 3 केलं जातं. ओके, तसंच इथं जर बघितलात हे Br3O8 आहेत बघा. O8 म्हणजे काय, इथं डबल बॉन्ड O येतं, 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 इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O. हे किती झाले 6 7 8. ओके, तर टोटल 8 ऑक्सिजन असलेला हा कंपाऊंड असतो. रेअर कंपाऊंड असतात हे. त्याचं ऑक्सिडेशन नंबर +6 +4 +6 असं असतं. तर त्याचं टोटल जर आपण केलं तर 16 डिवायडेड बाय ही 3 ब्रोमिनचे ग्रुप्स आहेत म्हणून आपण त्याला डिवायडेड बाय 3 लिहितो. ओके, आता हे त्या ऑक्सिडेशन नंबरपेक्षा काही फ्रॅक्शनल नंबर्स रेअर दाखवतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की रेअर कंपाऊंड्स आपल्याला फ्रॅक्शनल दाखवतात. ओके, आता तर वाय गिवन द फ्रॅक्शनल नंबर का मिळतात, फ्रॅक्शनल नंबर मिळतात म्हणालोत आपण. काय मिळतात नंबर, तर इलेक्ट्रॉन आर नेवर शेअर्ड किंवा ट्रान्सफर होत नाहीत, इलेक्ट्रॉन ते शेअर होत नाहीत किंवा ट्रान्सफर होत नाहीत इन फ्रॅक्शन. ते फ्रॅक्शनमध्ये ट्रान्सफर होत नाहीत इलेक्ट्रॉन कधी ट्रान्सफर किती होणार आहे, 1 होतील, 2 होईल. ओके, 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते वेळेस. ट्रान्सफर म्हणजे काय, पूर्ण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणे म्हणजेच त्याला आपण ट्रान्सफर म्हणतो. देन वाय ऑक्सिडेशन नंबर इज गिवन इन फ्रॅक्शन. मग का मिळतं की बाबा ऑक्सिडेशन नंबर फ्रॅक्शनमध्ये होतं, तर ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर गिव्स फ्रॅक्शन नंबर. ॲव्हरेज आपल्याला जो ऑक्सिडेशन नंबर मिळतो तो ॲव्हरेज नंबर आपल्याला इथं काढता येतो. तो ॲव्हरेज नंबर हे अशा पद्धतीनं फॉर्मेशन होत असतो. ओके, तर हे एक एक्झाम्पल, पुढे एक एक्झाम्पल दिलं आहे आपण Na2S4O6. ओके, आता इथं सुद्धा O6 आहेत. ओके, तर O6 म्हणजे काय, हे O6 म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला अजून किती ऑक्सिजन ॲड करायचे आहेत,
हे इथं एक सॉरी ओके, हे इथं एक ओके. तरी अशा प्रकारे ज्यावेळेस आपण त्याचा ऑक्सिडेशन नंबर बघू तर त्यावेळेस या सल्फरवर पॉझिटिव्ह प्लस चार्ज, हे पॉझिटिव्ह प्लस चार्ज फॉर्मेशन होतं आणि या सगळ्या 4 जणांचा आपण बेरीज केला, अवरेज काढायचा असतो, अवरेज. ओके, अशा कंपाऊंडचा आपल्याला अवरेज काढायचा असतो, ऑक्सिडेशन नंबर नाही फक्त, त्याला म्हणतात अवरेज ऑक्सिडेशन नंबर. तर अवरेज ऑक्सिडेशन नंबर काढता येतो तो 5 + 0 + 0 + 5 जर केलं 5 5 10 / 4 म्हणजे हे फ्रॅक्शनल नंबरमध्ये फॉर्मेशन होत असतं. ओके, दुसरा अजून एक कंपाऊंड आहे KI3. याचा ऑक्सिडेशन नंबर जर बघितलात तर सिम्पली याचा +1 आहे, x = काय झाला +1 झाला. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलात तर बघा आता हे आपण काढतोय 1 + 3x, किती x आहेत 3x आहेत. ओके, म्हणजे एका आयोडीनचा आपल्याला माहीत आहे, पण 3 आयोडीनचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर जर काढायचा आहे 3 तर 3x करतो आपण, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला आधी. तर 3x = -1 केलं, आता हे 1/3 मध्ये कन्वर्ट होतं. ओके, म्हणून हे फ्रॅक्शनलमध्ये येतात. असे काही कंपाऊंड्स आहेत जे कंपाऊंडचं ऑक्सिडेशन नंबर हे फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये येत असतात. ओके, हे असे कंपाऊंड्स आहेत मी तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे. ओके, आता इथं कार्बन आहे, हा कार्बनचा जो काही ऑक्सिडेशन नंबर येतो तो ऑक्सिडेशन नंबर मेनली आत्ताच आपण बघितल्यासारखं तो कंपाऊंड सेम ऑक्सिडेशन नंबर देत असतो. आता हा फाईन ऑक्सिडेशन नंबर आणि फ्रॅक्शनल डिटरमाइन करण्यासाठी काय इथं जर बघितलं तर आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मिळालं, कारण काय अशी कंडिशन आली होती त्याला, कारण आपल्याला इलेक्ट्रॉनला पूर्ण डिवाइड करता येत नाही, फ्रॅक्शन इलेक्ट्रॉनमध्ये नसतात. इलेक्ट्रॉन हे 1 2 3 4 मध्ये असतात, +1 +2 +3 असे फॉर्ममध्ये असतात किंवा मायनसमध्ये असतं. इलेक्ट्रॉन गेन करतं किंवा लॉस करत असतं. ओके, तर इथं जर बघितलात आणि इथं जर बघितलात तर याच्यामधून आपल्याला काय कळतं की एक्सचा जो काही नंबर यायला पाहिजे होता तो एक्सचा ऑक्सिडेशन नंबर -1/3 येत होता, म्हणून हा कंपाऊंडचा फ्रॅक्शन फॉर्ममध्ये फॉर्मेशन होतो. आणि इथं जर बघितलं तर इथं ऑक्सिडेशन नंबर इझिली फॉर्मेशन होतं. ओके, म्हणजे हे रिअर कंपाऊंड आहेत, हे हा कंपाऊंड असेल किंवा हा कंपाऊंड असतील किंवा आधी जे कंपाऊंड आपण बघितले जे असे रिअर कंपाऊंड्स आहेत ज्याचं फ्रॅक्शनल नंबरमध्ये कन्वर्ट होत असतं. म्हणजे तुम्हाला हे कंपाऊंड दिसले की तुम्ही डायरेक्टली त्याचा फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये काढायचं, म्हणजे काय करायचं ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर काढायचं. कळतंय? ओके, सो वाय द गिवन द फ्रॅक्शनल नंबर इट द फॉर्मेशन ऑफ द average oxidation number given in the fraction numbers. Okay, so next that is the stock notation. What is stock notation? In previously there is the discuss on the oxidation number. What is oxidation number, how to find out the oxidation number. Okay, all these are the on depend upon the oxidation number. आता हे काय stock notation. स्टॉक काय तर स्टॉक हे एका जर्मन केमिस्टचं नाव आहे ज्याला आपण अफ्रेड स्टॉक असं नाव म्हणतो. म्हणजे तो सायंटिस्ट होता, त्यांनी मेटल्स जे आहेत ट्रान्झिशन मेटल्स, ओके ट्रान्झिशन मेटल्स डी ब्लॉक एलिमेंट्स, तर त्या डी ब्लॉक एलिमेंट्सचं एक ऑक्सिडेशन स्टेट आपण एका वेगळ्या पद्धतीत लिहू शकतो, एक वेगळ्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. याच्यासाठी एक स्टॉक नोटेशन आला. त्या स्टॉक नोटेशन हे मेटलसाठी यूज केलं जातं. तो जो नोटेशन आहे, नोटेशन म्हणजे सिम्पली जे आपण रोमनमध्ये फॉर्मेशन रोमन अंकामध्ये आपण लिहितोय त्याला आपण काय म्हणतो नोटेशन. ओके, नोटेशन गिवन बाय द जर्मन केमिस्ट दॅट इज द अफ्रेड स्टॉक. दॅट्स वाय द नेम इज गिवन फॉर द स्टॉक नोटेशन. Okay, how that is what is the stock notation? It is they simply expressed by putting the Roman numeral, only the putting the numericals. There is the representing the oxidation number in the parenthesis after the symbol of the metalच्या सिम्बॉलच्या नंतर जो काही आपण इन ब्रॅकेटमध्ये एक रोमन नंबर लिहितो, न्यूमेरिकल लिहितो, त्याला आपण सिम्पली काय म्हणतो स्टॉक नोटेशन असं म्हणतो. ओके, म्हणजे काय आता मी सिम्पली एक मेटल घेतो, आयर्न घेतो. ओके, आयर्न इन ब्रॅकेटमध्ये काय केलं जातं, आता आयर्नचं ऑक्सिडेशन नंबर जे काही ऑक्सिडेशन नंबर मिळतं ते ऑक्सिडेशन नंबर असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं आणि इथं Cl4 असं लिहिलं जातं. ओके, म्हणजे आयर्न क्लोराईडचा जो काही ऑक्सिडेशन नंबर आहे आयर्नचा, तो आयर्नचा ऑक्सिडेशन नंबर ऑलरेडी इन ब्रॅकेटमध्ये दिलं जातं, त्याला म्हणतात स्टॉक नोटेशन. ओके,
आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये त्याच्यामध्ये तो इन ब्रॅकेटमध्ये आपण 2 3 असं लिहितो रोमनमध्ये. जे काही रोमनमध्ये लिहिलं जातं त्याला म्हणतात स्टॉक नोटेशन. ओके, सो सिम्पली इन द एक्झाम्पल गिवन फॉर द स्टॉक नोटेशन स्टॅनस क्लोराइड, सिम्पली स्टॅनस क्लोराइड गिवन द फॉर्म्युला SnCl2. So simply this SnCl2 may represent the SN2Cl2. असं का होतं, कारण याचं ऑक्सिडेशन नंबर आपण काढल्याच्या नंतर हा X आहे Sn. ओके, तर ऑक्सिडेशन नंबर आपण जर काढलो, आता X हा किती आहे -2 = 0. ओके, इकडे X काढलं, इकडं तो मायनस तिकडं गेला तर काय होतं, त्याचं +2 फॉर्मेशनमध्ये होतं. म्हणजे काय झाला हा नोटेशन +2. ओके, म्हणजे हे आपल्याला काढत बसायची गरज नाही. म्हणजे जे काय ऑक्सिडेशन नंबर आपण वरी डोक्यावर लिहित होतो इथं 2+, ओके, तो आपण काय करतो मेटलच्या आफ्टर रिप्रेझेंट करत असतो इन ब्रॅकेट फॉर्ममध्ये. ओके, ते न्यूमरिकल फॉर्ममध्ये. आणि सिम्पली हे आपल्याला माहीत आहे की कसं ऑक्सिडेशन नंबर काढायचं आहे. ओके, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्याला X करायचं, ज्याचं काढायचं आहे आपल्याला काय करायचं, त्याला X करायचं. आणि जे काही ते दुसरा कंपाऊंड आहे 2 - 4. ओके, तर सिम्पली काय करायचं, 2 X आहेत, 2 Cl आहेत. 2 Cl म्हणजे काय झाले, एक Clचं -1. ओके, 2 Clचे काय की झाले -2. मग -2 हा बाहेर गेला, हा X 0 इकडं आला, म्हणजेच काय झाला +2 झाला. ओके, तर सिम्पली ह्या अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा स्टॉक नोटेशन करता येतं. दुसरं आहे स्टॅनिक क्लोराईड SnCl4. SnCl2 आणि SnCl4 याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता सेम बघा, याच्यामध्ये इथं 2 आहे आणि इथं 4 आहे. असं का होते, कारण काय, त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण ज्यावेळेस काढतो फाइंड आउट करतो ऑक्सिडेशन नंबर. कसं फाइंड आउट करतो, हा X Snचा X प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोराईड -1 इंटू किती 4 आहेत, म्हणजे किती झाले -4. ओके, -4 X प्लस -4 = 0. आता जर हे X हा 0 इकडे घेतला तर आपल्याला काय फॉर्मेशन होतो +4. म्हणजे आपण काय लिहिलं ह्याच्या ब्रॅकेटमध्ये 4 हा काय केला नोटेशन लिहिलं, रोमनमध्ये नोटेशन लिहिलं. मग मेटलसाठी हा मेनली नोटेशन यूज केलं जातं, त्याला आपण स्टॉक नोटेशन असं म्हणतो. इज इट क्लिअर? ओके, नेक्स्ट summary. What happens in this reactions? काय होत असतं या रिॲक्शन्समध्ये, काय घडतं. ओके, का त्याच्यावर +2 चार्ज येतं, का त्याच्यावर +4 चार्ज येतो. आता आपण स्टॅनसमध्ये किंवा स्टॅनिकमध्ये बघितलं आहे, एकामध्ये +2 आलं, एकामध्ये +4 येऊ लागलं. असं काय येऊ लागलं आहे. ओके, व्हॉट हॅपन्स, देर इज द ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. बिकॉज ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन overall we learn the oxidation reduction, that is simply nothing but redox reaction. ओके, आपण काय करतो, रिडॉक्स रिॲक्शनच शिकतो ना, तर रिडॉक्स रिॲक्शनच होणार आहेत. कुठलीही रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन ही रिडॉक्स रिॲक्शन होणार आहे. आता काय होणार आहे रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे, सिम्पली ऑक्सिडेशन म्हणजे अँड इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होणे. इन्क्रीज होणे म्हणजे काय होणे, वाढणे. ओके, आणि रिडक्शन म्हणजे इट डिक्रीज द ऑक्सिडेशन नंबर. आता ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केलं जातं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केलं म्हणजे त्याच्यावर काय होत असतं, वाढत जातं. +1चं +2 +3 +4 असं जात असतं. ओके, आणि याच्यामध्ये काय होतं, डिक्रीज होत असतं. ऑक्सिडेशन नंबर हे डिक्रीज होत असतं. आता काय, आता मागच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं, आता ह्याच्यामध्ये जर ऑक्सिडेशन नंबर जर आपण बघितलं तर याचा ऑक्सिडेशन नंबर हे +2 मध्ये फॉर्मेशन झाला. म्हणजे काय झाला, हा इथून काय झाला Sn. सिम्पली Sn हा जो कंपाऊंड आहे तो Sn कंपाऊंड्स हे 2 इलेक्ट्रॉन दिलेला आहे. 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे काय झाला, तो ऑक्सिडेशन झाला. मग ऑक्सिडेशन झाला म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये इन्क्रीज ऑक्सिडेशन नंबर झाली. 0 असलेला तो काय झाला +2 फॉर्मेशनमध्ये होतो. ओके, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन हे अशा फॉर्ममध्ये होत असतो. त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, ऑक्सिडेशन म्हणतो. आणि रिडक्शन म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर कमी होत असतो. -2 असेल तर -1, -1चं 0 होत आहे. आणि जर समजा ऑक्सिडेशन होत असेल तर +1चं +2 +3 +4 फॉर्मेशन होतं. याला म्हणतो आपण सिम्पली ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. ओके, आता आपल्याला रिॲक्शन्स बघायचे आहेत. पुढे बघा की ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन कसं होतं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर कसं इन्क्रीज होतं आणि कसं डिक्रीज होतं. ओके, तर ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये काय, आता पहिलेही सांगितलं की ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय. आता ऑक्सिडायझिंग एजंट इट इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट.
ऑक्सिडेशनचं नंबर जे इन्क्रीज केलं जातं त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. ज्या एजंट थ्रू आपण काय करतो त्याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज करत असतो. कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये KMnO4 आहे. ओके, KMnO4 कशासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले बघा. KMnO4 इज ॲक्ट ॲज एन ऑक्सिडायझिंग एजंट. इथं राहिलं ना KMnO4. ओके, K2Cr2O7 आहे. ओके, त्याच्यानंतर हॅलोजन्स आहेत, KiO3 आहे, HNO3 आहे, MnO2 आहेत. हे सगळे काय करतात ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट करतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय इन्क्रीज दी ऑक्सिडेशन नंबर. ओके, आता तिथं सुद्धा आपण ऑक्सिडायझिंग एजंट बघितलं बघा. त्याच्यामध्ये काय होतं जे स्वतः रिड्यूस केलं जातं त्याला कशाने बाय युझिंग द ऑक्सिडायझिंग एजंट. ज्याच्यामध्ये स्वतः रिडक्शन होत असतं त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. आणि याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट म्हणजे काय डिक्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ दी एलिमेंट. ओके, तर एलिमेंटचं ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतं. ज्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये FeSO4 7 हेप्टाहायड्रेट म्हणतात त्याला, टीन क्लोराईड असेल, H2S असेल, SO2 असेल, H2C2O4 असेल, झिंक असेल किंवा मॅग्नीज असेल. तर या सगळ्यामध्ये काय होत असतं डिक्रीज दी हे काय करतात ऑक्सिडेशन नंबर त्याचे डिक्रीज करतात. ओके, तर रिडॉक्स रिॲक्शनमध्ये काय होतं चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ दी इंटरॅक्टिंग स्पेसिस. म्हणजे ज्या कंपाऊंडसोबत रिॲक्ट होतो त्या कंपाऊंडसोबत त्याचे ऑक्सिडेशन नंबर चेंज होत असतं. म्हणजे रिॲक्टंटमध्ये जे काही ऑक्सिडेशन नंबर आहे ते प्रोडक्टमध्ये असतं का नसतं. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो काहीतरी कोणतरी इलेक्ट्रॉन दिलं आहे आणि कोणतरी इलेक्ट्रॉन घेतलं आहे म्हणून याचं ऑक्सिडेशन नंबर चेंज होत आहे. कोणतरी इन्क्रीज करते कोणतरी डिक्रीज करते. ओके, तर त्यालाच आपण काय म्हणतो रिडॉक्स रिॲक्शन म्हणतो. म्हणजे सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन होतं, कुठं इन्क्रीज होतं कुठं डिक्रीज होतं म्हणून आपण त्याला रिडॉक्स म्हणतो. म्हणजे ऑक्सिजन काही ठिकाणी ॲड होत असेल काही ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह होत असेल त्यालासुद्धा आपण ऑक्सिडेशन म्हणतो. रिडक्शन तसंच त्याच्या ऑपोजिटमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन होत असतात. एव्हरी केमिकल रिॲक्शन देर इज whenever there is the reduction reaction there is always the oxidation reaction. Okay, so is it clear? Okay, next, are all reaction are redox reaction? सगळे रिॲक्शन जे आहेत ते रिडॉक्स रिॲक्शन आहेत का? मग ते आता बघा ह्याच्यामध्ये काय आहेत बरेच असे कंपाऊंड्स आहेत जे रिडॉक्स रिॲक्शन दाखवत आहेत. कुठले कंपाऊंड्स आहेत एक्सेप्शन्स केस आहेत. सिम्पल ॲसिड बेस रिॲक्शन आहे. ॲसिड बेस रिॲक्शन म्हणजे सिम्पली हा ॲसिड आहे हा बेस आहे तो ॲसिड बेस रिॲक्शन जर बघितला नो चेंज ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ PbCl H आणि O. ह्याच्यामध्ये कुठलाच ऑक्सिडेशन नंबरची चेंजेस होत नाहीत. जे ऑक्सिडेशन नंबर आहे तो ऑक्सिडेशन नंबर तशाला तसाच असतो. त्याला आपण सिम्पली काय म्हणतो देर इज नो दी आर ऑल दी रिॲक्शन इज द नॉट इन द रिडॉक्स रिॲक्शन. ओके, आता हे आहे कॉपर. आता कॉपरचा बघितलात तर सिम्पली जे काही कॉपर तिकडं गेल्याच्या नंतर हा याच्यामध्ये जे समजा चार्ज आहे तो इथं चार्ज 0 जातो. सॉरी, ओके, आता इथं बघा काय होतंय काय घडतंय बघा. आता कॉपरचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर तर सिम्पली कॉपर किती आहेत 2 आहेत. तर 2 2x केला कॉपर तर 2x कॉपर एन -2 म्हणजे किती टोटल तर सिम्पली -2 म्हणजे कोण हे ऑक्सिजनचा -2 2x इज इक्वल टू -2 केलं तर आपल्याला x काय फॉर्मेशन होतं +1. ओके, म्हणजे काय झाला हा कॉपरचा +1. पण इथं ज्यावेळेस आपण बघतो तर त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो 0मध्ये होतो. ओके, +1चं काय झालं कन्व्हर्जन 0मध्ये झालं म्हणजे काय केला गेन केला. काय केला गेन केला. गेन केला म्हणजे ह्याच्यावर काय झालं कुठली रिॲक्शन झाली गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन रिॲक्शन झाली. ओके, आणि ज्या वेळेस आपण ऑक्सिडेशन हा शब्द बघतोय तर या सल्फरवर -2 असलेला चार्ज हा कुठल्या फॉर्ममध्ये गेला +4मध्ये झाला. ओके, म्हणजे काय झालं याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. ह्याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले म्हणजे काय झालं याच्यामध्ये काय झालं ऑक्सिडेशन. ओके, इन दी रिॲक्शन देर इज द रिमूव्हल ऑफ दी इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर ते इलेक्ट्रॉन गेन केला. ओके, इलेक्ट्रॉन जर गेन केला तर त्याच्यामध्ये जो प्लस चार्ज होता तो प्लस चार्ज काय 0मध्ये कन्वर्ट झाला. +1पेक्षा 0 मोठा असतो 0पेक्षा -1 -2 मोठा असतो. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होते म्हणजे सिम्पली काय चार्ज इन्क्रीज होता जातो. ओके,
तर याच्यामध्ये हा जर बघितला तर हा रिडक्शन रिॲक्शन देतो आणि हा जर सल्फर जर बघितला सल्फर जर बघितला तर ऑक्सिडेशन रिॲक्शन जातं, कारण सल्फरचा जो मायनस चार्ज आहे तो कन्वर्ट झाला आहे हा +4मध्ये. ओके, म्हणजे टोटली त्याच्यामधले इलेक्ट्रॉन काय झाले, लॉस झाले. आणि याच्यामध्ये जर बघितला तर रिडक्शन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन गेन झाले, तर त्याला आपण सिम्पली ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन असं म्हणत असतो. ओके, आता याच्यामध्ये सुद्धा बघितलात सेम तसंच आहे. आता जर बघितलात तर ह्याचं ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे, हा एक्स आहे. ओके, तर एक्स प्लस किती आहे त्याच्यामध्ये, किती ऑक्सिजन 3 ऑक्सिजन -2 म्हणजे किती झाले, =0. किती झाले 5. ओके, 3 2 6 6 -6. ओके, हे 2x =0. एक्सची बघितलात तर हा +3 चार्जमध्ये आहे, म्हणजे हा इथला जो फ्लोराईड आहे तो +3 फॉर्मेशन. पण इथं ज्यावेळेस आपण त्याचं गेन जाणार आहोत फ्री स्टेटमध्ये अनकंबाईंड स्टेटमध्ये, तो काय होणार आहे, 0 होणार. म्हणजे काय झालं तिथं, काय झालं ज्या वेळेस पॉझिटिव्ह चार्जचं कन्वर्जन 0मध्ये होतं त्याला वेळेस काय होतं, रिडक्शन रिॲक्शन होतं. ओके, रिडक्शनमध्ये काय होतं असतं, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं. ओके, आता इथं कार्बनवर जर बघितलात तर कार्बनचा जो काही इथं चार्ज तयार होणार आहे तो चार्ज तसंच हा ऑक्सिडायझिंग एजंटनी, म्हणजे इथं काय होत असतो, सिम्पली आपल्याला फॉर्मेशन होतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होता आणि आपल्याला तो कंपाऊंड फॉर्मेशन होतो. म्हणजेच काय, सिम्पली इथं ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन दाखवतात. एव्हरी केमिकल रिॲक्शन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन reactions. Okay, so every there is the using the compounds is find out the oxidation number by using the X. Okay, so formula is given for the X, the number of sum of this oxidation number of all elements is equal to 0. ओके, जर समजा याच्यावर कुठला चार्ज नसेल तर, जर समजा याच्यावर कुठला चार्ज असेल, इथं -2 असेल, हे पूर्ण कंपाऊंडचं -2 असेल, तर इज इक्वल टू इथं सुद्धा काय येतो, -2 येतो. बरं, 0 का लिहितोय मी, 0 काय लिहितो, कारण ह्याच्यावर वरी याच्या डोक्यावर कुठला चार्ज नाही, होल कंपाऊंडवर काही चार्ज नाही, होल कंपाऊंड. ओके, होल कंपाऊंडचं चार्जसुद्धा घेऊन आपल्याला काही फाइंड आउट करायचे आहेत. काही ऑक्सिडेशन नंबर जे आहेत, जे ऑक्सिडेशन नंबर हे काही ब्रॅकेट्स दिलेले असतात असे. आता हे समजा PbCl2 आहे आणि या होल ब्रॅकेटला -2 आहे, तर हे होल ब्रॅकेट कुठे यूज करायचा असतो, इज इक्वल टू जे 0 आपण यूज करतो त्याच्या जागी आपण काय यूज करायचं असतो, इथं 0च्या ऐवजी आपण काय यूज करतो, -2. ओके, आणि त्या -2ला आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आणि आपल्याला तो कॅल्क्युलेट करता येतो असतो. ओके, आपण त्याच्यावर एक पूर्ण सेशन घेणार आहे, फाइंडिंग दी ऑक्सिडेशन नंबर. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट दी क्वेश्चन अराइज ऑन दिस दी रिडॉक्स रिॲक्शन, देर इज अ फाइंडिंग ऑफ ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचेच क्वेश्चन्स तुम्हाला मोस्ट टाईम विचारले जातात. ओके, नेक्स्ट आहे आता नेक्स्ट रिॲक्शन्स आहेत बघा, टाईप्स ऑफ रिॲक्शन्स, टाईप्स ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. टाईप्स ऑफ रिडॉक्स रिॲक्शन जे काही टाईप्स आहेत रिडॉक्स रिॲक्शनच्या, ते 1 बाय 1 आपल्याला टाईप्स बघायचे आहेत. ओके, हाऊ मेनी टाईप्स इन द रिडॉक्स रिॲक्शन, देर आर दी 4 टाईप्स ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. देर इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्रपोर्शन रिॲक्शन, okay, displacement reaction. All these are the 4 types of redox reaction discussed here. Okay, so before start, first reaction is the combination reaction. Combination या शब्दाचा अर्थ काय होतो, कंबाईन होणे. ओके, कंबाईन होणे म्हणजे काय, A + B आहे, एखादा एलिमेंट A आहे आणि एक एलिमेंट B आहे, त्या दोघांचं मिक्सिंग होणे म्हणजेच आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन. ओके, एक्झाम्पलमध्ये आपण बघितले, आयदर दी A or B is the both are the must be in the elemental form for such as a reaction to be the redox reaction. ओके, तर त्याच्या एलिमेंटल फॉर्ममध्ये, म्हणजे एलिमेंटल फॉर्म म्हणजे स्वतःचा फॉर्म C2H2O2 असं जे असतो. ओके, म्हणजे ते H2O2 हे जे काही फॉर्ममध्ये असतं स्वतः फ्री स्टेटमध्ये, त्या फ्री स्टेटचं कंबायनिंग कार्बन असेल. आता कार्बनची रिॲक्शन आपण जर ऑक्सिजनसोबत जर केलं तर आपल्याला एक कॉम्बिनेशन प्रोडक्ट मिळतं, म्हणजे काय होतं, दोघांचं कॉम्बिनेशन होतं. दुसरा एक एक्झाम्पल जर बघितलात ह्याच्यामध्ये, दुसरा एक्झाम्पल बघितलात तर H2 गॅस आहे. ओके, H2 गॅस आहे, H2 गॅस + O2 गॅस आपण जर बघितलात तर याच्यामध्ये जे फॉर्मेशन होतो
तो काय फॉर्मेशन होतो, वॉटर फॉर्मेशन होतो. ओके, म्हणजे या गॅसचं फॉर्मेशन आपण कशामध्ये करतो, लिक्विड फॉर्ममध्ये करतो. ओके, तर सिम्पली याला काय म्हणतात आपण, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, ऑक्सिडेशन रिडक्शन होते बघा इथं पण. ओके, ऑक्सिडेशन रिडक्शन कसं होते, H2 ॲड होते इकडं, ऑक्सिजन ॲड होते इकडं. ओके, म्हणजे सिम्पली हे दोघं एकमेकाच्या मध्ये काय झाले, मिक्स झाले, म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन रिडक्शन झाले दोघांमध्ये. एक जण देणारा झाला, एक जण घेणारा झाला. ओके, एक जण H2 ॲड करते, एक जण O2 ॲड करते. ओके, सो सिम्पली इट इज नथिंग बट दी रिडॉक्स रिॲक्शन. डिकम्पोजिशन, डिकम्पोज म्हणजे काय, आपण कचरा डिकम्पोज करतो. काय म्हणजे डिकम्पोज करतो म्हणजे काय, बाय हिटिंग काय करतो आपण, त्याला काय करतो, डिकम्पोजिशन करतो. तर सिम्पली अपोजिट ऑफ द कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशनच्या अपोजिटच डिकम्पोजिशन. ओके, कंपोजिशन दॅट इज दी कॉम्बिनेशन अँड दी डिकम्पोजिशन देर इज बोथ आर दी रिव्हर्स. ओके, दॅट इज दी H2O इन द लिक्विड फॉर्म. H2O लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्याला आपण डिकम्पोज केलं तर काय होतं, तर ते डिकम्पोजिशनमध्ये H2 गॅस आणि O2 गॅसमध्ये फॉर्मेशन होतं. इलेक्ट्रोलायसिस बघितलात तुम्ही, इलेक्ट्रोलायसिस ऑफ सेल, त्याच्यामध्ये ॲनोड आणि कॅथोड असतं. वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस होतं, ॲनोड कड आणि कॅथोड कड. ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन होत असतं. ओके, म्हणजे काय होत असतं, हे वॉटर काय होत असतं, डिकम्पोज होत असतं, डिकम्पोजिशन होत असतं. ओके, बाय युझिंग द सेल, त्या सेल्सच्या थ्रू आपल्याला त्याचं डिकम्पोजिशन करता येतं. दुसरा एक्झाम्पल आहे 2KClO3. ह्या KCl आणि 3O2 फॉर्मेशनमध्ये आपल्याला डिकम्पोज झालेले दिसतात. ऑल डिकम्पोजिशन रिॲक्शन आर नॉट रिडॉक्स रिॲक्शन. सगळेच जेवढे काही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहेत ते सगळेच रिडॉक्स रिॲक्शन दाखवत नाही, काही कंपाऊंड्स दाखवतात रिडॉक्स रिॲक्शन्स. ओके, फॉर एक्झाम्पल आता कुठल्या आहेत की डिकम्पोजिशन दाखवत नाही, कुठली रिॲक्शन आहे जी डिकम्पोजिशन दाखवते. आता आपण बघितलं की याच्यामध्ये हे जे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स, हे दोन्ही कंपाऊंड डिकम्पोजिशन दाखवतात, पण याच्यामध्ये डिकम्पोजिशन दाखवत नाही, म्हणजे रिडॉक्स रिॲक्शन दाखवत नाही. डिकम्पोजिशन तर होते पण रिडॉक्स रिॲक्शन होत नाही. असं काय, तर कुठला कंपाऊंड्स आहे, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज नॉट अ रिडॉक्स रिॲक्शन. काय होत असतं, नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर, त्याच्यामध्ये कुठल्याच ऑक्सिडेशन नंबरचं चेंजेस होत नाहीत. अशाला आपण काय म्हणतो, मग ते रिडॉक्स रिॲक्शन होतच नाही. ज्या रिडॉक्स रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर चेंज होत नाही, ऑक्सिडेशन नंबर त्याचं दुसऱ्या रिॲक्टंट टू प्रोडक्टमध्ये जाताना त्याची काही चेंजेस दिसत नाहीत आपल्याला, त्याला आपण रिडॉक्स रिॲक्शन म्हणू शकत नाही. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर चेंज होते म्हणजे रिडॉक्स रिॲक्शन होते. ओके, म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होणे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणे, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते त्याच्यामध्ये. ओके, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते म्हणजे कुठल्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन नंबर वाढतो, कुठल्या कंपाऊंडमध्ये कमी होत असेल, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कमी जास्त होत असतात, इन्क्रीज ऑर डिक्रीज होत असतात. ओके, सो कॅल्शियम कार्बोनेट जर आपण सॉलिड फॉर्ममध्ये यूज केलं, त्याचं डिकम्पोजिशन जर केलं तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्मेशनमध्ये होतं. आणि इथं जो कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर आहे तिथं सुद्धा तोच कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर असतो. जे काही ऑक्सिडेशन नंबर्स आहेत त्या ऑक्सिडेशन नंबरमध्ये इथं चेंजेस होत नाही. घरी काढून बघा तुम्ही की त्याचा कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे. ओके, याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट होईल की कुठल्या कंपाऊंडचा ऑक्सिडेशन नंबर. आता या हा कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर इथं किती येतो हे तुम्ही घरी जाऊन फाइंड आउट करा. ओके, नेक्स्ट आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं आहे. ओके, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ असतो आपली प्लेस चेंज करणे, स्वतःची प्लेस काय करतो, चेंज करतो. ओके, आता इथं जर बघितलात कॉपर सल्फेट, कॉपरचा किती आहे ऑक्सिडेशन नंबर सल्फेटमध्ये आपण काढू. ओके, कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर आपण काढू. ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर, कॉपरला अंडरलाईन करा, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा त्याला. ओके, एक्स प्लस सल्फरचा किती असतो, ओके किती 6 मायनस किती 4 इंटू -2. ओके, किती झाला 4 2 8 -6. ओके, 6 - 8 म्हणजे हा -2. ओके, म्हणजे बेसिकली आपल्याला हे +2 फॉर्मेशनमध्ये हा कॉपर आहे. ओके, तर कॉपर जो आहे तो कॉपर इथं जाऊन काय होतं, 0मध्ये होते. ओके, म्हणजे +2चं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये 0मध्ये होते, म्हणजे काय होतं आहे त्याच्यामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होते.
गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय झालं, रिडक्शन रिॲक्शन झाली. ओके, तर हा जो कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये डिस्प्लेस कसं होतं आहे, कॉपर सल्फेट जो आहे तो सल्फेट काय होतं आहे, या झिंकसोबत कंबाईन होऊन याच्यामधला जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो चेंज करतो. ऑक्सिडेशन नंबर काय होतं, गेन आणि लॉस होत असतं. ओके, आता इथं 0 आहे, झिंकचं 0 आहे, पण इथे गेल्याच्यानंतर काय होणार आहे, +2 होणार आहे. ओके, म्हणजे काय झालं याच्यामध्ये, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ऑक्सिडेशन. याच्यावर ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली आणि कॉपरवर रिडक्शन रिॲक्शन झाली. ऑक्सिडेशन आणि याच्यावर रिडक्शन. ओके, म्हणजे याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे काय, कॉपरच्या जागी कोण आला, झिंक आला. त्याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला एक्झामला जर विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, सो दी मेटलची डिस्प्लेसमेंट होते, त्याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. ओके, आता टिटॅनियम क्लोराईड आहेत, मॅग्नीज आहेत, त्याच्यामध्ये काय होतं, इथं काय होतं, हा मॅग्नेशियम इथं येतो, हा टिटॅनियम इकडं फ्री स्टेटमध्ये निघून जातो. इथं सुद्धा तसंच होतं, क्रोमियम हे फ्री स्टेटमध्ये जातं, हे अल्युमिनियम जाऊन इथं लागतं. ओके, म्हणजे सिम्पली याच्यामध्ये काय होत असतं, या कंपाऊंड्समध्ये रिॲक्शन जर बघितलं तर आपण, ओके, याच्यामध्ये जर आपण बघितलात तर हा जो कंपाऊंड आहे टिटॅनियम क्लोराईडची रिॲक्शन आपण Mg सोबत जर केलं तर आपल्याला काय होतं, MgCl4 फॉर्मेशन होतं आणि आपल्याला टिटॅनियम ॲज अ फ्री स्टेटमध्ये होतं. ओके, म्हणजे Mg हा 0 मध्ये होता, इथं +2 मध्ये कन्वर्ट झाला, आणि टिटॅनियम +2 मध्ये होता, तो कशामध्ये कन्वर्ट झाला, 0 मध्ये झाला. म्हणजे काय, सिम्पली याच्यामध्ये लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाले. याच्यामध्ये सिम्पली याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. There is also the redox reaction. Okay, all the redox reaction, there is simply is given the displacement reactions. Okay, आता नॉन मेटल्स डिस्प्लेसमेंट बी असतात बघा. नॉन मेटल्समध्ये डिस्प्लेसमेंट होणे असं काही नाही, नॉन मेटलमध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट होत असतं. दॅट इज द अल्कलाइन अर्थ मेटल, दॅट इज कॅल्शियम, टीन और बेरियम. दॅट इज व्हेरी गुड रिडक्टंट. ओके, सो इज डिस्प्लेस द हायड्रोजन फ्रॉम कोल्ड वॉटर. तर कोल्ड वॉटरपासून हे लवकर डिस्प्लेस करतात, म्हणजे सिम्पली काय होते, त्याची जागा घेतात, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे हायड्रॉक्साईडमध्ये कन्वर्ट होतात, इथं सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, नॉन मेटलसुद्धा आपल्याला काय करता येतात, त्याची डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दाखवतात. मेनी मेटल्स जे आहेत ते डू नॉट रिॲक्ट इन कोल्ड वॉटर्स, कॅपेबल द डिस्प्लेसिंग द हायड्रोजन फ्रॉम द ॲसिड्स. आता बऱ्याच जे रिॲक्शन्स आहेत ते डिस्प्लेस होत नाहीत. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, आता हे झिंक क्लोराईड आहेत आणि हे H2 आहे. ओके, हे H2 गॅसमध्ये कन्वर्ट होतं, हे फक्त एकाच ठिकाणी डिस्प्लेस होत असते. ओके, म्हणजे मेनी कंपाऊंड जे आहेत ते कोल्ड वॉटरमध्ये डिस्प्लेस होत नाहीत, हायड्रोजनच्या प्रेझेन्समध्ये ते डिस्प्लेस होत असतात. हायड्रोजन म्हणजे कशामधला हायड्रोजन, ॲसिडमधलं हायड्रोजन जर असेल तर ते डिस्प्लेस होतात. इथं जर समजा 2HCl यूज केलं तर ह्याचं डिस्प्लेस काय होतं, MgCl2 + H2 गॅस. तसंच इथं जर बघितलं Fe 2HCl सोबत जर केलं तर FeCl2 + H2 गॅस. ओके, इज इट क्लिअर? सो दिस इज दी ओवरऑल नथिंग बट दी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, next one, that is the simultaneously that oxidize or reduce that reaction. There I am already told to you in the simultaneously, that is a formation of the reaction. Last reaction is a disproportional reaction. डिस्प्रोपोर्शनल म्हणजे काय, ह्याची जे प्रोपोर्शनल आहे त्याची चेंजेस होतं. H2O2चं प्रोपोर्शन जे आहे ते H2O2चं प्रोपोर्शनमध्ये कन्वर्ट होतं वॉटर आणि O2 मध्ये. ओके, याचं कन्वर्जन होतं वॉटर आणि O2 मध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्रोपोर्शन रिॲक्शन असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, डिस्प्रोपोर्शन म्हणतो. म्हणजेच काय, वन ऑफ द रिॲक्टिंग सबस्टन्स इज अ डिस्प्रोपोर्शन रिॲक्शन ऑलवेज कंटेन अन एलिमेंट दॅट कॅन एक्झिस्ट इन द लिस्ट 3 ऑक्सिडेशन स्टेट. ओके, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट हे दुसऱ्या फॉर्ममध्ये जात असतो. आता हे इथं बघितला तर हा 0 फॉर्ममध्ये जातो. O2चा जो काही ऑक्सिडेशन स्टेट असतो काय असतो, तो 0 असतो. ओके, म्हणजे इथं जे आहे ते ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, -1 आहे. तर -1 सगळं झालं 0 मध्ये झालं. म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये, गेन झाला का लॉस झाला, लॉस झाला. ओके, लॉस झाल्यामुळं काय झालं, याच्यावर 0 चार्ज झाला. ओके, म्हणजे काय झालं त्याच्यावर, लॉस झाला म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. ओके,
आणि H2मध्ये जर आपण बघितलात तर याच्यामध्ये प्रोपोर्शनमध्ये आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड्स फॉर्मेशन झालेले दिसून येतात. ओके, याला म्हणतात डिस्प्रोपोर्शन रिॲक्शन. लास्टली दॅट इज दी बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. हाऊ टू बॅलन्स दी रिडॉक्स रिॲक्शन. Okay, so these are the methods using for the balancing of the redox reaction. Step first, that is balance oxidation number. Oxidation number balance करायचा असतो. Identify the atom undergoing the change in oxidation number. जे काही चेंजेस आहेत ते आयडेंटिफाय करता येतं आपल्याला ऑक्सिडेशन नंबर. मल्टिप्लाय बाय सुटेबल नंबर ऑफ मेक ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम इक्वल. जे काही त्याचं बॅलन्स रिॲक्शन बॅलन्स करायचं असतो तो बॅलन्स रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्याचे सिम्पली जे काही ऑक्सिडेशन नंबर आहेत ते इक्वल फॉर्ममध्ये मल्टिप्लाय केले जातात. ओके, सेकंड बघितलात तर बॅलन्स चार्ज जे आहे ते ॲसिड बेस सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं. H+ किंवा OH ॲड करून आपल्याला करता येतं. इफ द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन ॲसिडिक सोल्युशन यूज H+. इफ द रिॲक्शन इज कॅरिड आउट ऑन द बेसिक सोल्युशन दॅट इज युझिंग द OH-. थर्ड स्टेप दॅट इज अ बॅलन्स हायड्रोजन ॲटम्स. आणि फोर्थ इज अ बॅलन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, तर याच्यामध्ये एक तुम्हाला एक नेट रिॲक्शन आयोनिक रिॲक्शन दिलेली आहे. तर क्रोमियमचं जो काही बॅलन्सिंग रिॲक्शन आहे तो बॅलन्सिंग रिॲक्शन दाखवली जाते. इथं जर बघितलात तर ही ॲक्च्युली Xची किंमत +6 आहे, तो हा +6 इथं बॅलन्स केला जातो सल्फरसोबत. ओके, आणि इथली हा जो कंपाऊंड +3 आहे तो या क्रोमिनसोबत बॅलन्स केला जातो. याला म्हणतात बॅलन्सिंग रिॲक्शन ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. ओके, सो नेक्स्ट जे टर्म्स आपण बघणार आहोत, नेक्स्ट जे रिडॉक्स रिॲक्शन आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय करू की जितके काही ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करता येतात त्या आपण एक पूर्ण जम्बो लेक्चर घेऊ, फाइंडिंग द ऑक्सिडेशन नंबर्स. ओके, सो मग पुढच्या लेक्चर्सला भेटू आणि बघत राहा यूट्यूब चॅनल. ओके.